राज ठाकरेंवर टीका, मनसैनिकांचा खळखट्याक आणि कार्यकर्त्याचा मृत्यू. ही दुर्दैवी घटना घडली आहे अकोल्यात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर खरमरीत टीका केल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरींच्या गाडीवर हल्ला केला. मिटकरी हे अकोल्यातील शासकीय निवासस्थानी असताना मनसैनिकांनी बाहेर उभी असलेली त्यांची गाडी फोडली. या तोडफोडीत सहभागी असणाऱ्या मनसैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झालाय. जय मालोकर असं या मृत तरुणाचं नाव आहे, ज्याचं वय होतं अवघं 28 वर्ष. नेमकं झालं काय तर पुण्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि नंतर प्रशासनासह सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यावेळी बोलताना राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही टोला लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यात नसतानाही शहरातील धरणातून पाणी वाहिलं असा चिमटा राज ठाकरेंनी काढला आणि त्यानंतर अमोल मिटकरी यांनी राज ठाकरेंवर जोरदार पलटवार केला. राज ठाकरेंवर हल्लाबोल करताना मिटकरी म्हणाले की सुपारी बहादरांनी दिलेला शब्द पाळणाऱ्या अजितदादांवर बोलू नये, कारण टोल नाका, भोंगे किंवा अन्य कोणतंही आंदोलन या सुपारी बहादरांचं यशस्वी झालेलं नाही. या व्यक्तीची विश्वासार्हता संपली आहे. राज्याच्या इतिहासात सर्वाधिक अपयशी ठरलेल्या व्यक्तीनं अजित पवारांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे सूर्याला वाकुल्या दाखवण्याचा प्रकार आहे. मिटकरींच्या या वक्तव्यानं मनसैनिक खवळले आणि खळखट्याक सुरू झाला. यावेळी राष्ट्रवादी आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. अमोल मिटकरींची गाडीही फोडली. मिटकरींच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांमध्ये मनसेचे जे कार्यकर्ते सहभागी झाले होते त्यात जय मालोकर या तरुणाचाही समावेश होता. अकोल्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर झालेल्या गोंधळानंतर जय मालोकर याला अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळं त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे डॉक्टरांनी जयचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाल्याचं सांगितलं. दरम्यान घरातील तरुण पोराचा अकाली मृत्यू झाल्यानं मालोकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि त्यातच राजकीय वादात सामान्य कार्यकर्त्याचा जीव गेल्यामुळे सामान्यांमधून हळहळ व्यक्त होतीये. या संपूर्ण घटनाक्रमावर तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा. अकोल्याहून प्रज्ञानंद थोरातसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.